नमस्कार, सुगी इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपले स्वागत आहे. मी आज आपणास ऑटो स्विचबद्दल माहिती सांगणार आहे. कंपनीने हा AMC 1000 मॉडेल तयार केलेला आहे, जो सिंगल फेज मोटर, 2 फेज मोटर व 3 फेज मोटर सर्व मोटरला हा मॉडेल चालतो. या मॉडेलमध्ये आपणास डिजिटल डिस्प्ले असतो. डिजिटल स्वरूपात आपल्याला व्होल्टेज व एम्पियर दाखवले जाते. तसेच यामध्ये आपणास करंट सेट करता येतो. जो आपण करंट सेट करतो त्या करंटपेक्षा करंट वाढला किंवा कमी झाला तर ॲटोमॅटिक मोटर ट्रिप केली जाते. तसेच यामध्ये आपणास मोटर ऑनचा व ऑफचा टायमर म्हणजे सायक्लिक टायमर सेट करता येतो. म्हणजे मोटर समजा मी 1 तास चालवायची, 1 तास बंद ठेवायची, मी ऑन टायमिंग 1 तास, ऑफ टायमिंग 1 तास लावला की सायकल 1 तास चालू 1 तास बंद अशी होत राहते. तसेच यामध्ये ड्राय रन रिस्टार्ट टायमर सेट करता येतो. ड्राय रन रिस्टार्ट म्हणजे ड्राय रन होऊन मोटर बंद पडली की नंतर किती वेळाने चालू ॲटोमॅटिक झाली पाहिजे तो टायमर लावता येतो. तसेच पॉवर ऑन डिले म्हणजे इनिशियल टायमिंग लावता येतो. लाईट आल्या आल्या मोटर 2 मिनिटात चालू करायची, 1 मिनिटात करायची का 5 मिनिटात, तो टायमिंग पण आपणास लावता येतो. तसेच आता मी आपणास यामध्ये सिंगल फेज प्रिव्हेंटर असतो. म्हणजे एखादी लाईन गेली किंवा व्होल्टेज डिम आलं तर मोटरला ॲटोमॅटिक ते ट्रिप करतं व जळण्यापासून आपली मोटर वाचवली जाते. मोटर ॲटोमॅटिक लाईट आली गेली हेलपाटे वाजतात, जाण्याची गरज पडत नाही. आता मी आपणास ह्याचं प्रोग्रामिंग सांगतो. पहिल्यांदा हा ड्राय सेटचा बटन दाबून धरायचा. ड्राय सेटचा बटन दाबून हा ॲटोचं बटन ॲटोकडे टाकायचं. ॲटोकडे टाकलं की इथं सेट आलं की सोडून द्यायचं. सेट आलं, हा DRC आला. DRC म्हणजे किती ॲम्पियरला मोटर ट्रिप करायची तो टायमिंग ह्या प्लस मायनसनी सेट करायचा ॲम्पियर. नंतर ऑन टाईम आला, मोटर चालू राहायचा टाईम ह्या प्लस मायनसनी कमी जास्त करायचा. नंतर ऑफ टाईम येतो, ऑफ टाईम आला, ऑफ टाईम तुम्हाला किती ठेवायचा आहे मिनिटात तो प्लस मायनसनी कमी जास्त करायचा. त्यानंतर तुम्हाला पॉवर ऑन डिले म्हणजे सुरुवातीला लाईट आल्या आल्या किती वेळात मोटर चालू करायची ते टायमिंग ठेवायचं. इथं 10 मिनिटं ठेवलेलं आहे. आता DRT म्हणजे ड्राय रन रिस्टार्ट टाईम, ड्राय रन होऊन बंद पडल्यावर किती वेळाने चालू करायची तो टायमिंग करायचा ह्याच्यावरती सेट. त्यानंतर ओव्हरलोड हे पर्सेंटेजमध्ये असतात. इथं 50% पर्सेंटेज सेट केलं आहे. करंट 50%ने वाढला किंवा 50%ने अंडरलोड झाला, कमी झाला तर मोटर ॲटोमॅटिक ट्रिप केली जाते. ओव्हरलोड अंडरलोड सेटिंग असते ह्याच्यात. त्यानंतर SPP म्हणजे मोटर 2 फेजवर चालवायची का मोटर 3 फेजवर चालवायची हे पण सेटिंग ह्याच्यात केलं जातं. अशा प्रकारे सर्व युनिट ह्याच्यात सॉफ्टवेअर बेस मॉडेल केलेलं आहे. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे ह्याच्यात तुम्हाला 9 मिनिटामध्ये टायमिंग लावता येतं. 1 मिनिटापासून ते 999 मिनिटापर्यंत आपल्याला पाहिजे ते टायमिंग लावता येते. धन्यवाद.